नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। रिसेंटली फेडरल बँकेची ऑफिसर स्केल 1 ची नोटिफिकेशन आलेले। मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नेमके एक्झॅक्ट पेपर पॅटर्न कसा आहे, सॅलरी कशी आहे, नंतर जॉब प्रोफाइल कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या नोटिफिकेशन बद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत। चला तर मग जास्त उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आता फेडरल बँकेची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे कशाची रे, स्केल 1 ची। स्केल 1 ची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली तुम्हाला दिसेल, रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ ऑफिसर सेल्स अँड क्लायंट ॲक्विजिशन स्केल 1। हे नोटिफिकेशन कधी आलेले रे, तर नोटिफिकेशन आलेले आहे बघा 15 ऑक्टोबरला। डेट ऑफ नोटिफिकेशन काय 15 ऑक्टोबर। आणि का म्हणजे तुम्ही काय करू शकता, 15 ऑक्टोबर पासून हे जे आहे का ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत, ठीक आहे। आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन किती आहे, 27 ऑक्टोबर आहे। आणि टेंटेटिव्ह डेट कधी दिलेली रे एक्झामची, टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे 16 नोव्हेंबर, म्हणजे 16 नोव्हेंबरला एक्झाम होण्याची शक्यता आहे। मग ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय, कोण कोण अप्लाय करू शकतो नेमकं बघा। आता ऑफिसर स्केल 1 जी नोटिफिकेशन आलेले आहे त्याला तर क्वालिफिकेशन एवढंच आहे की तुम्हाला काय लागतं, पोस्ट ग्रॅज्युएशन। ग्रॅज्युएशन नाही बरं, तुम्हाला काय पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून, तरच तुम्ही इलिजिबल आहात ह्या पोस्टसाठी। ओके। आणि त्यासोबत बघा आता एज क्रायटेरिया आपलं काय म्हणते त्याला, एज क्रायटेरिया आपण पुढे बघूया। एज क्रायटेरिया काय दिलेला आहे की मिनिमम 27 इयर पाहिजे, सॉरी मॅक्झिमम तुमचं 27 इयर पाहिजे तुम्हाला कंप्लीट। म्हणजे आहे का 1/10/1998 तुमची आहे का बर्थ डेट असली पाहिजे, त्याच्यानंतर जन्मलेले मुलंच काय करू शकतात रे, अप्लाय करू शकतात ह्या पोस्टसाठी, ठीक आहे। मॅक्झिमम एज किती सांगितलेला आहे, 27 इयर सांगितलेला आहे। हा, आणि जर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल कशाचा, बँकिंगचा किंवा एखाद्या फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये तुम्ही काम केले मिनिमम 1 वर्ष, तर त्या केसमध्ये का तुम्हाला 1 वर्षाचं काय देण्यात आलेलं आहे रे, एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। मग त्या केसमध्ये तुमचं एज लिमिट किती आहे, मॅक्झिमम असू शकतं 28 वर्ष, जर तुमच्याकडे 1 वर्षाचा बँकिंगचा फायनान्सचा अनुभव असेल तर, ठीक आहे। बाकी ऑल ओव्हर सर्वांसाठी किती आहे, मॅक्झिमम एज लिमिट 27 आहे। जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एज लिमिट किती आहे रे, तर तुम्हाला एज लिमिट आहे मात्र 32 वर्ष, ठीक आहे। पुन्हा एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये वरती एक सांगायची गोष्ट राहिली की तुम्हाला एका लक्षात ठेवा की तुमचं 10वी असेल, 12वी असेल, डिप्लोमा केलेला असेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, इथं तुम्हाला मिनिमम 60% पाहिजे सगळीकडे, 60%, तरच तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता, ठीक आहे। नॅशनॅलिटी बद्दल बोलायला गेलं तर काय इंडियन पाहिजे, एवढी म्हणजे ओनली इंडियन सिटीजन काय करू शकतात, अप्लाय करू शकतात फक्त ह्या पोस्टसाठी। पुन्हा त्याच्यानंतर बघा आता इथं अजून एक गोष्ट आहे बरं, जर समजा फायनान्शियल इयर 24-25 मध्ये आहे का तुम्ही आहे का आहेत, म्हणजे तुम्ही पास केलेला आहे किंवा आहे का जस्ट डिग्री रिसेंटली कंप्लीट झालेली आहे किंवा तुम्ही आहे का लास्ट इयरला आहेत आता, तरी पण काय करू शकता तुम्ही आहे का अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। पुन्हा तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं, आता PG लागतं याला बरोबर, पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं, पण तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे का ते मिनिमम 3 वर्षाचं पाहिजे ग्रॅज्युएशन। 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही। आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मिनिमम किती वर्षाचं पाहिजे तुमचं, 2 वर्षाचं पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता, ह्या पोस्टसाठी आहे का अप्लाय करू शकता, ठीक आहे। चलो आता पुढे बघा अजून काय इम्पॉर्टंट गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत ते बघूया जरासं आपण। नंतर सॅलरी बद्दल बघूया, हा मेन पॉइंट आहे, मोटिवेशन भेटतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही। मग बघा आता बेसिक पे किती दिलेला आहे यांनी, बेसिक पे दिलेला ऑफिसर स्केल 1 साठी 48,480, ठीक आहे। म्हणजे 48,480 फायनल सॅलरी आहे का, तर नाहीये, जुन्या आहे का, तुम्ही लक्षात ठेवा, पेमेंट स्लिप बघून घ्या, बेसिक पे पेक्षा जास्त सॅलरी असते तुमची। ओव्हरऑल होम पे, टेक होम पे किती आहे माहिती आहे तुमचा, टेक होम पे आहे 84,500 रुपये पर मंथ। आणि तुमचा CTC किती आहे, CTC आहे का लक्षात ठेवा, मिनिमम आहे का आहे 12,84,000 आणि मॅक्झिमम आहे 17 to 18 लाख, डिपेंडिंग ऑन दी तुमची पोस्टिंग कुठं होते ते येते लक्षात। पर मंथ तुम्ही सॅलरी किती घरी घेऊन जाऊ शकता, 84,500। आणि का ही इनिशियल सुरुवातीला पर मंथ स्टार्टिंग मंथला सॅलरी खूप भारी आहे, 84,500, ओके। तर बघा, आणि लोकेशन कुठं, पोस्टिंग कुठं असेल रे, अक्रॉस दी इंडिया तुमची पोस्टिंग होऊ शकते, तर तुम्हाला त्यासाठी प्रिपेअर राहावं लागेल। आता रोल काय, जी स्केल 1 ची ऍड आलेली आहे त्याचा रोल काय बघा आता, काय रे, कॅन्डिडेट हायर ॲज अ ऑफिसर सेल्स अँड क्लायंट ॲक्विजिशन विल बी रिस्पॉन्सिबल फॉर ड्रायव्हिंग दी बँक सेल्स ग्रोथ आणि का proactively identifying the business opportunity, generating the quality leads and engaging the clients through data driven outreach and regular field visit. They shall also support the banking operation to ensure the seamless service delivery and adherence to regulatory guidance. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा, बँकेसाठी बिझनेस आणायचे, तुम्हाला क्लायंट आणायचे बँकेसाठी, ठीक आहे। हा ओव्हरऑल तुमचा मोठा मोठी रोल असणार आहे।
पुढे त्याच्यानंतर बघा आता पिरियड अँड प्रोबेशन पिरियड किती वर्षाचा असेल तुमचा? प्रोबेशन पिरियड असेल 2 वर्षाचा. ठीक आहे, किती वर्षाचा असेल? 2 वर्षाचा. पुन्हा आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे त्याच्याबद्दल बघायला गेलं तर लक्षात ठेवा, सिलेक्शन प्रोसेस काय रे, तर तुमची काय होईल, ऑनलाईन आहे का, क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड म्हणजे ऑनलाईन टेस्ट होईल. त्याच्यानंतर काय रे, तुमचं ग्रुप डिस्कशन असेल, ग्रुप डिस्कशन. आणि ग्रुप डिस्कशन नंतर काय असेल तुमचा आहे का, पर्सनल इंटरव्ह्यू असेल. म्हणजे पेपर होईल तुमचा ऑनलाईन, ऑफलाईन सेंटरला जाऊन, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन असेल आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू असेल. आणि हे सगळं काय रे, हे इलिमिनेशन स्टेज मध्ये होणार आहे. म्हणजे लेट सपोज तुम्ही ऑनलाईन टेस्ट जर पास नाही केली तरी तुम्ही बाहेर पडणार आहेत. तुम्ही ऑनलाईन टेस्ट पास केली आणि ग्रुप डिस्कशन पास नाही झाले तरी पण तुम्ही बाहेर पडणार आहेत. तुम्ही ऑनलाईन टेस्ट पास केली, ग्रुप डिस्कशन पास केला आणि पर्सनल इंटरव्ह्यू पास नाही केला तरी पण तुम्ही बाहेर पडणार आहेत. तर इलिमिनेशन स्टेज असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सिलेक्शन राऊंड कसे असणार आहेत, विल बी इन अ इलिमिनेशन स्टेज मध्ये असणार आहेत. तर लक्षात ठेवा, प्रत्येक स्टेज तुम्हाला क्वालिफाय करून करावी लागेल पुढे जाण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता सर्व्हिस लेवल अग्रीमेंट आहे का, तर आहे. मिनिमम तुम्हाला किती वर्षाचा अग्रीमेंट करावं लागेल, 2 वर्षाचं मिनिमम अग्रीमेंट तुम्हाला करावं लागेल आलेल्या नोटिफिकेशन मध्ये, मिनिमम अग्रीमेंट. ओके, पुढे त्याच्यानंतर आता जरासे व्हेन्यू बघूया आपण. एक्झाम कुठे कुठे होणार आहे, तर आंध्र प्रदेश, आसाम आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला महाराष्ट्र इम्पॉर्टंट आहे, तर महाराष्ट्राचं फक्त आपण बघूया. तर महाराष्ट्रात बघा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर, ह्या टोटल 6 ठिकाणी आहे का तुमची काय होणार आहे, एक्झाम कंडक्ट होणार आहे, ऑनलाईन एक्झाम. ठीक आहे, तर आहे ऑलमोस्ट सर्व ठिकाणी तुम्हाला एक ना एक जागा किंवा एक ना एक एक्झाम सेंटर तुमच्या जागेपासून जवळच पडणार आहे. ओके, चलो पुढे बघा आता. त्याच्यानंतर अजून काय इम्पॉर्टंट पार्ट आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आहे का, 15 ऑक्टोबर पासून काय आहे ते 27 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. पुढे ऍप्लिकेशन फी किती आहे, जनरल आणि अदर कॅटेगरीसाठी फी किती आहे रे, तर फी आहे 800. किती आहे ऍप्लिकेशन फी, 800. आणि एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी फी आहे 160 इन्क्लुडिंग 18% जीएसटी. ठीक आहे, जनरल आणि अदर साठी 800 आणि एससी आणि एसटी साठी 160 रुपये फी आहे. एक्झॅक्ट किती वॅकन्सीज आहेत त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये, फक्त नोटिफिकेशन टाकलेले आहे. पुढे आता त्याच्यानंतर पेपर पॅटर्न कसा असेल ते बघूया आता. बघा आता, एक वर्बल ॲबिलिटी किंवा इंग्लिश असेल 20 क्वेश्चन 20 मार्कला. पुन्हा आहे का, रिझनिंग आपण म्हणतो ते 20 क्वेश्चन असतील 20 मार्काला. क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड क्वांट असेल 20 प्रश्न 20 मार्काला. पुन्हा जनरल, सोशिओ इकॉनॉमिक आणि बँकिंग अवेअरनेस म्हणजे थोडक्यात जनरल अवेअरनेस 15 प्रश्न 15 मार्काला असणार आहेत. कॉम्प्युटर पण असणार आहे बरं, लक्ष ठेवा, कॉम्प्युटरचे आहे का 15 प्रश्न 15 मार्काला. पुन्हा सेल्स ऍप्टिट्यूड असेल 10 प्रश्न 10 मार्काला. तर आता सेपरेट असा टाइम यांनी दिलेला नाहीये, कंबाईन ऍग्रिगेट टाइम दिलेला आहे. ठीक आहे, सेपरेट असा टाइम दिलेला नाहीये. किती आहे रे, टोटल टाइम 75 मिनिटाचा आहे, 75 मिनिटाचा टोटल टाइम. ओके, निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर आहे. निगेटिव्ह सिस्टीम किती आहे रे, एक प्रश्न चुकल्यास एक प्रश्न चुकला तुमचा तर 0.25% मार्क तुमचे कट होणार आहेत. एक प्रश्न चुकलं, रेग्युलर आयबीपीएस पॅटर्न त्याच टाइप मध्ये असणार आहे. आणि लक्षात ठेवा, एक्झाम झाल्यानंतर आहे का तुम्हाला 15 मिनिटाची आहे का सायकोमेट्रिक टेस्ट पण असणार आहे. सायकोमेट्रिक टेस्ट जर तुम्ही दिली नाही तर लक्षात ठेवा, तर कॅन्डिडेटला काय केलं जाईल रे, लक्षात ठेवा आहे का, कॅन्डिडेट नॉट अटेम्प्टिंग दी आहे का सायकोमेट्रिक क्वेश्चनर्स किंवा टेस्ट विल बी डिस्क्वालिफाईड. लगेच त्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल. तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्ट कंपल्सरी ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट झाल्यानंतर द्यावी लागेलच. ठीक आहे, चलो पुढे बघा आता. त्याच्यानंतर आणि ऍडमिट कार्ड कधी येईल सांगितलेलं आहे, तर ऍडमिट कार्ड येईल सांगितलेलं आहे 7 नोव्हेंबरला ऍडमिट कार्ड येईल. म्हणजे त्याच्यानंतर, ठीक आहे, सॉरी त्याच्यानंतर नाही, त्याच्या अगोदर 7 नोव्हेंबरच्याच अगोदर ऍडमिट कार्ड येईल तुमचं. पुढे आता अजून काय काय इम्पॉर्टंट पार्ट आहे, जनरल इन्स्ट्रक्शन. ओके, चलो चला, दॅट्स इट. ही होती नोटिफिकेशन. लक्षात ठेवा, जर आता अप्लाय कुणी करावं किंवा कुणी नाही हे मला वैयक्तिक विचारला तर तुमचं एज आता जास्त झालेलं आहे, खूप वर्ष झालं तुम्ही तयारी करताय पण कुठलंही सिलेक्शन अजून तुमच्याकडे नाहीये, तर अशा मुलं जरूर अप्लाय करू शकता. ठीक आहे, किंवा ज्यांना जॉबची गरज आहे आता त्या मुलांनी तर नक्की अप्लाय करावं, कारण सॅलरी चांगली आहे. माझं म्हणणं काय आहे की सिलेक्शन झाल्या म्हणजे सिलेक्शन नंतरचा पार्ट आहे, बरोबर, जॉईन करायचं किंवा जॉईन नाही करायचं. आधी तुम्ही फॉर्म भरा, सर्वांनी जे पण इलिजिबल असतील पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी सर्वांनी फॉर्म भरा.
सिलेक्शन झाल्यानंतर ठरवा तुम्हाला जॉईन करायचंय की नाहीये. पण फॉर्म भरायच्या अगोदर, सिलेक्शन होण्याच्या अगोदर मनात विचार आणू नका की मला जॉईन करायचंय की करावं की नाहीये सर, असं तसं. सिलेक्शन झाल्यानंतर ठरवा, पण आहे का एक रिझल्ट घ्या आधी, फॉर्म भरा आधी. ओके, चालेल. जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आहे का त्या क्वेरीज विचारू शकता, मी नक्की रिप्लाय करेन. चालेल, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.